आजचा मॅन ऑफ द मॅच. शशांकने प्रयत्न भरपूर केले मात्र यश त्यांना मिळालं नाहीये. दत्ता पाटील यांचं आगमन झालं. त्यांच्या शुभ हस्ते पण मॅच देणार मंगेशला. दत्ता आपल्या शुभ हस्ते मॅच द्यायचे मंगेश म्हात्रेला. मंगेश या लगेच मॅच मंगेश म्हात्रे. अभिनंदन गोलवली बी, गोडसे बी, वडोली बी, भावारे बी, जगदंबा वाकलन बी आणि आता गोलवली बी संघ सेमीफायनल मध्ये. सेमीफायनल मध्ये पहिला संघ दाखल झालाय. मंगेश या मारत मॅच. दत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते मंगेशला मारत मॅच देणार. दोन्ही मॅच मध्ये मंगेश मारत मॅचचा मानकरी ठरलाय. बाळा पाटील सुद्धा आलेत. बाळा पाटील स्वागत आहे आपले. कदाचित उद्या ते आज संघामध्ये खेळताना दिसतील आपल्याला. आमचे मित्र निलेश गायकर सुद्धा आले. त्यांचे हार्दिक स्वागत. निलेश गायकर या आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आमचे खूप चांगले मित्र आहेत निलेश गायकर गोलुलीचे. मंगेश या मला मॅच. मंगेश निलेश गायकर आणि बाळा पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. आणि बाळा पाटील मला वाटतं कदाचित उद्या आपल्याला स्वर्गीय शिवाजीदादा शर्यत स्मृती चषकमध्ये खेळताना दिसतील भाऊ. उद्या दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आहे जिथे टॉस जिंकलाय चिकनगर. कॅप्टन हरेश केंद्रेने सांगितलं आम्ही गोलंदाजी करू आणि आता बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मैदानाच्या आतमध्ये. ते नावाली 40+. काल नेवाली ऐकलं, नवाली ऐकलं, आता खरं नाव नावाली आहे. नेवली ऐकलं, भरपूर वेगवेगळी नावं ऐकली. हिंडूटने ऐकलं आणि आता नाव आली. नवनाथ दादा जर घरून ती मॅच बघायचं भरपूर असले असेल काल. चला ऐकूया बाळू पाटील यांचा आवाज आमचे ज्येष्ठ समालोचक सागावचे. प्लस ब संघाविरुद्ध विक्रम गोलंदाजी मार्कवर. सायकल दिलीप फटका चांगला फ्लिक केला. बॉटमचा खूप चांगला वापर केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिडू घेतला. खूप चांगला झेल पकडला त्या अमितच्या माध्यम. बॅटर बाद. विक्रमने सांगितलं पहिला तुमचा तर दुसरा आमचा. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट गेली. दिलीप पाटीलला मैदान सोडावं लागतं.
अशोक पाटील तो देखील समाल आणि नारवलीची धगधगती तोफ जगदीश पाटील देखील उद्या असणार आहेत. सेमीफायनल मध्ये पोहोचले तर कोलोली 40+ ब संघ. 2 बॅटर तर सुरेश येतो तिसऱ्या क्रमांकावरती चौकार गेल्यानंतर दुसऱ्या चेंडू ते विकेट मिळवला. मिड विकेटला खूप चांगला झेल घेतला अमितने वेद भोरने. विक्रम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्कवर स्ट्राईक केला. नवीन बॅटर सुरेशला आपण पाहू शकता. मग त्या सुरेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय इथून. चांगला चेंडू तर बॅकफुट गेला कट केला. यावेळेला गॅप शोधली पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडूला काढलंय. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये पण थांबवण्यात यश मिळवलं. अखेरकार थांबला नसता चेंडू प्रयत्न खूप चांगले केले इथे. शेताशेचं कौतुक करेल मी. 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. खरं आउटफील्ड फास्ट होती ना नितीन कारण त्यामुळे चेंडू थांबला नसता पण क्षेत्ररक्षकाला खूप चांगले प्रयत्न केले आणि चेंडू थांबवला त्यांनी प्रयत्न करून. धावा झाले धाव कधी 7. कदाचित मला वाटतं पायाने चेंडू थांबवलाय. विक्रम पुण्याला गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. पुन्हा चांगला चेंडू होता. यावेळेला चांगलं एक्स्ट्रक्शन होतं. नरेंद्रचं संघ नायक आहे. नवनाथ आज बघितलं संघर्ष नवनाथ सातत्याने करताना दिसलाय. त्याच्या बारमधून धावा येत नाही. नवनाथ एक चांगला बॅटर आहे. तर प्रकाश पाटील उपसरपंच नियोजकाचे एकनाथ पवार यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. भरत पाटील यांनाही विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. मिडल चेंडू चालला लॉंग ऑनला 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या 10 फुलकरते आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा येणं फार गरजेचं आहे. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला विक्रम आमच्या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. अतिथी देवो भव. प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार इथे केला जातो आयोजकांच्या माध्यमातून. विक्रम गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुरेशला आपण पाहू शकता. हा चेंडू साईडला वळवलाय. खाली क्षेत्र निवडलंय. अमित येतो यावेळेला वडिष्ठा मारून वेगाने आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली बॅटिंग तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं. धावसंख्या धाव फलकत आपण पाहू शकता. दुहेरी अंकामध्ये पहिल्या षटकात समाप्त. एक बॅटर बाद 10. MTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली तर आपण घर बसल्या बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. जयनमान क्रिकेट मंडळ निजे 40+ संघ आयोजित निजे चषक 2024-2025 दमदार आयोजन आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धा आहे. हा स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील आपण बघितलं आता आपण दुसऱ्या सत्राकडे आहोत. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता अरुण विक्रम म्हणजे बंधुराज क्षेत्र बदल केला आता. पॉइंटला आपण बोलले 30 सर्कलच्या बाहेर पाठवलंय. अरुण गोलंदाजी मार्कवर नवनाथ चांगला चेंडू तपायची तर स्ट्रॉंग अपील होतोय. बघा कितीही क्षेत्र आपण क्षेत्ररक्षक अपील करतात. सर्व खेळाडू अपील करतात ना. अपील करणं हा तुमचा गुणधर्म आहे. तुम्ही करू शकता. पंच तेच सांगतात रमेश मात्र तुम्ही अपील करू शकता. अपील सर्व खेळाडूंनी देखील केलं तरी काही हरकत नाहीये. दर्शक फरक आपण पाहू शकता. यावेळेला पुढे सरकत
हा चेंडू उंच गेला, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, अमित चूक करणार नाही. मिड विकेटला अरुणला यश मिळतंय. सुरेशला मैदान सोडावं लागतं. बॅटर बाद. दोन्ही चांगले बॅटर बाद. दोन बॅटर होते यावेळेला आपण पाहू शकता. मंगेश पवार, राहुल पवारचे बंधुराज. पवार ताकद दाखवत माझ्या पवारची पॉवर. सुरेश देखील बाद झाला. त्या नवनाथ आणि मंगेशला चांगली भागीदारी करावी लागणार. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता चिकनगर फुटी प्लस संघाच्या माध्यमातून. नाही रमेश दादा, या व्यासपीठावर आपण तिथे बसू नका रमेश दादा, हे आम्हाला बरं वाटत नाही. रमेश दादा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत असेल तर इथे व्यासपीठावर येऊन तुम्ही सामना एन्जॉय करा. ही एक व्यक्ती अशाने बोलवली नाही तर बिलकुल येणार नाही. पण आम्हाला माहिती आहे रमेश दादा, तुम्ही व्यासपीठावरच बसून नाही बघा. खरं काय एक चांगले उद्योजक देखील आहेत, पुरस्कर्ते आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. अरे गोलंदाजी मार्कवर. हो चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू यावेळेला टॉस केला होता. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते अरुणच्या माध्यमातून. मंगेश संघर्ष करतोय. नाही नरेंद्र देखील चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. जेव्हापासून नरेंद्र लाल रुमाल लावायला लागले त्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये खूप फरक पडलाय. चांगला चेंडू, बॉलर बॅक टू ड्राईव्ह. नाही आता प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीचा रुमाल लावून खेळतो. स्टीव्हाने सुरुवात काय केली, ग्रामीणचे खेळाडू देखील सुरुवात करायला लागली. कल्पेश, ही प्रत्येकाची चॉईस आहे. हा चेंडू ऑन साईडला फ्लिक केला, झेलची शक्यता आहे. अमित आहे पुन्हा एकदा. नाही विक्रम भैरे, असं वाटलं अमित आहे का. अमित आणि विक्रमची शैली सेम, पण अमितने टोपी घातली नाही, विक्रमने कॅप घातली. खूप चांगला झेल. अजून एक यश मिळतोय अरुणला. मंगेश पवारला मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर कोण येतो पाहायचं. गोलंदाजी मार्कवर. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. ध्रुव देखील बघा सामना एन्जॉय करताय. ध्रुव अलिमकर, त्यांना देखील या स्पर्धेला शुभेच्छा. धन्यवाद ध्रुव. गावदेवी साऊंड सिस्टीमचे आपण खार्डीचे खूप चांगलं व्यक्तिमत्व. संख्या फलकर आपण पाहू शकता. यावेळेला 2 षटकाच्या समाप्ती. तर काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. अरुणने 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. गोलंदाजीवर टाळ्या घालायला पाहिजे. खूप चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजी मार्कवर आला आपण पाहू शकता. यावेळेला हरीश शलाय, रेशकेडे स्ट्रायकरला आपण पाहू शकता. उत्तम आणि नवनाथी जोडी. नवनाथला देखील आता चांगला खेळ करायला लागला. धाबा नाहीयेत, धाबा इथे खूप कमी आहेत. 2 षटकामध्ये जर बघितलं तर कल्पेश आम्हाला माहिती आहे 12 धाबा आहेत. 7 सरसम धाबा कुठल्यात ना. आता इथून 30 ते 35 धाबा करणं फार गरजेचं आहे. हरीश चेंडू पंच केला. झेलची शक्यता आहे. एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल घेतला अरुण. बॅटर बाद. नवनाथ बाद होतो. बिग विकेट. उत्तम उत्तम बाद झालेत. नवनाथ नो स्ट्राईकला. तर नवनाथला स्ट्राईक येत नाहीये. आज नवनाथ थोडासा संघर्ष करतोय. प्रत्येक वेळी तुम्हाला नवनाथ धावा करणार नाहीये, तुम्हाला देखील कराव्या लागतील. पण आज नवनाथचं मी तर म्हणेल दिवस नसावा कदाचित. नवीन बॅटर तर बालकृष्ण येतोय.
काय गाजवला या संघातील आपण तर कैलास मुकादमचं मी नाव नक्कीच घेईल. रिव्हर्स फटका कैलास मुकादमच घ्यायचा. मला आज ती स्पर्धा आठवते. आता जिथे रुनवाल सिटी झाले त्याच मैदानावर काय बॅटिंग केली ती कैलासने. रिव्हर्स खूप अजय देवधर देखील बघा चिपळूणवरनं सामना एन्जॉय करत ते देखील स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. लॉफ केलाय, झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्याकडून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर झालं. 1-2 नाही तर चौकारामध्ये 4 धावा. राजेंद्र पाटीलकडनं चुका झेल सुटलाय, अंदाज चुकला. आज मुख्यमंत्र्यांची ते केले शपथ विधी असणार आहे. हरेश तो बाळकृष्ण अच्छा दोन साईडला वळवलं मनगटाच्या साह्याने स्कोअर रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केले. 2 धावा होत आहेत का पाहायचं. 2 धावा देखील झाल्या आहेत. राजेंद्र चुकी झाली. राजेंद्रची बंदूक सोपा झेल आला त्या लॉंग ऑफला. त्याच्या स्विंग मॅचेस धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 18 धावा कमी धावा आहेत. पण क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा कमी धावतात तेव्हा चांगली मॅच बघायला मिळते. स्कोरिंग मॅच देखील रंगत धरतात. हा चेंडू पंच केला यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अरुण 1 धाव मिळते. धावसंख्या 10 फलकादी झेल देखील सुटला आणि कल्पित चौकार गेला ना. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. 19 हा चेंडू पूल केला यावेळेला क्षेत्ररक्षक येत आहे त्यांना बीट करून नवनाच्या बॅट मध्ये विश्वसनीय चौकार. 4 धावा. बघा चेंडू आलाय 23 धावा. नाही उपयुक्त चौकार आलाय. हा चौकार नक्कीच नवनाथला विश्वास देऊन जाईल. कारण नवनाथ थोडासा संघर्ष करत होता पण आता संघर्ष मात्र इथून संपतो का पाहायचंय. नवनाथ चांगली बॅटिंग करतो का पाहायचंय. हरेश स्विच हिट केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हर रिजन मध्ये पण चेंडू फिरतो. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. पंचांचा इशारा तर यावेळेला आपण पाहू शकता. पंच रमेश मात्र आम्हाला खून करा. हॉलेंडर आहे तिथे चौकार. पंचांचं देखील लक्ष लगेच गेलंय. रवी पवार आहेत तिथे सदस्य देखील आहेत या टीमचे. आपण इथं खेळाडू देखील चौकार आहे. धाव फलकाचे आपण पाहू शकतो. या षटकात धावा आल्यात मित्रमंडळ आता हरेच्या तब्बल 27 15 धावा आल्यात. नरेंद्र गोलंदाजी मार्कवर. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. नरेंद्र गोलंदाजी मार्कवर. सायकलला आपण बॅटिंग पाहू शकता. बालकृष्ण लॉक केला यावेळेला. झेलची शक्यता आहे. नरेंद्र सांगितलं माझा झेल मीच घेणार आहे. काय झालं काय घडलं मैदानावर. नवनाथ बघा हळू 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 नाही मैदानावर ग्रास बघितला आणि प्रत्येक जण डाय मारतो. बॅटर असू दे किंवा खेळाडू असू दे लागतच नाहीये. क्या बात आहे. नाही प्रत्येकाला असं वाटतं की मेलबॉर्न किंवा सिडनी ग्राउंडवर खेळतोय. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता.
नाही रोशन जरा ही पण क्लिप आम्हाला पाठवून द्या. या क्लिप जर ग्रुपवरती आल्या जरा मजा येते बघायला. नाही नितीन राहू दे, एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही पहिल्यांदा गेले आणि जर गाडी आली तर मला वाटतं युवराज पाटीलने कालच 5 किलो बिर्याणी घोषित केली. नितीन काळन तुम्हाला देखील बोलवतीलच आमची मुलं. काका आमचा कोणताही कार्यक्रम असो नितीन काळन येत नाही असं होतच नाहीये. नितीन काळनला पहिला आमंत्रण असतं आमच्या गावातून. डॉट चेंडूची समाप्ती. नरेंद्र बॅकफुट गेला, पंच केला पण क्षेत्ररक्षक तिथे आहे पॉइंटला. तर नवनाथ आहे धावसंख्या धाव फॉल करते पण पाहू शकता या बेला 30 धावा. 30 धावा धाव फॉल करती लागले. मॅच बॉल आलाय का प्रसाद शस्त्रपती? मॅच बॉल आलाय बघा. यस स्विच हिट केलं या वेळेला. गॅप शोधले का पाहिजे क्षेत्रक्षण येते डीप मधनं. खूप चांगलं क्षेत्रक्षण, खूप चांगलं क्षेत्रक्षण. गुड थ्रो. काय क्षेत्रक्षण केलं बघा. जगदीश आहेत तर संख्या वेगाने वाढते दर्शक दाखल करते. 32 धावा शेवटचं षटक प्रगत देत नरेंद्र. डाऊन द ग्राउंड फटका या वेळेला खूप चांगला होता. इथे डायरेक्ट हिटची संधी आहे. बॅटर बाद. नरेंद्र गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. चांगला चेंडू होता यावेळेला. कॉडबॅनचा अपील. बॅटर बाद. 4 षटकाचा खेळ संपला. धाव फॉल करते आपण. 32 आणि 33 धावांचं मापक लक्ष होतं म्हणजे आपण तर चिकनगर फुटबॉल संघासमोर तर आम्ही काही सन्मान व्यक्त करणार आहोत. दत्ता पाटील यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. सतीश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण सर्व सन्मान पार काढूया. दत्ता पाटील या आपला सन्मान केला जाणार आहे. दत्ता पाटील यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. सतीश पाटील यांच्या शुभास्ते आपण सन्मान करतोय. दत्ता पाटील या एक जबरदस्त व्यक्तिमत्व. गेल्या वर्षी या व्यक्तीने देखील आम्हाला सर्व आपण तर सतीश स्मृती चषक मध्ये सर्वांना आपण झिपर देखील दिले होते. खूप चांगले झिपर दिले होते. दत्ता पाटीलच्या देखील मातोश्री आपल्यात नाही आहेत. आम्ही देखील त्यांच्या इथे गेलो होतो त्यांना भेट द्यायला. त्यांचे बंधुराज देखील आम्हाला भेटले होते. सुभाष पाटील दत्ता देखील भेटले. तर पुढील सत्कारावरती भरत पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार. भरत दादा या. सर्व सन्मान आम्ही सतीदाच्या शुभ हस्ते करू. भरत दादा या. भरत दादा या आपला सन्मान केला जाणार आहे. भरत पाटील या आपला सन्मान केला जाणार आहे. भरत पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. भरत पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. पुढील सत्कार मध्ये एकनाथ पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. एकनाथ पाटील एकनाथ पवार चुकीची दुरुस्ती करतो आम्ही. खरं पाटील लिहिलं होतं. एकनाथ पवार या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. एकनाथ पवार या आपला देखील सन्मान केला जाणार आहे.
या बघा. एकनाथ पवार यांचा सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर प्रकाश पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरू होईल त्या दुसऱ्यासाठी आमच्या साथी समोरचे नितीन काळे. धन्यवाद. बत्तीस धावा केल्या नावाली संघाला. 33 धावांचा पाठला करायचा आणि सलामी जोडी आपण बघूया. हरेश केळे आणि नरेंद्र लागली आहेत. नरेंद्र पाटील सुरेश पाटील येतात पहिल्या षटक घेऊन. इथून फाईट करू शकतो नावाली संघ. पहिल्या षटकात 3 ते 4 धावांचा आलं. विकेट मिळाला. पंच नाहीयेत तेच रमेश मात्र मला वाटतं काय इशारा देतात असं म्हणता आलेत. पंच नाहीयेत. हो ग्रामीण टेनिस मध्ये असं विक्रम झालेला आहे तुमच्या माहितीसाठी. 2 ओव्हर झाले तरी स्क्वेअर लेगचे पंच मैदानात नव्हते. प्रीमियर कॉलनीच्याच मैदानात. नंतर लक्षात आलं त्यानंतर पंच गेले. चोळगावची स्पर्धा होती. सुरेश चांगला चेंडू होता. हरेश केळी जितके चांगले फलंदाज तितकेच चांगले गोलंदाज सुरेश घेत. सुजू आपल्याकडून रजा घेत आहेत आणि 40-50 क्रिकेट त्यांना भरपूर आवडलं. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 फॉर्मॅट मध्ये 40-50 16 संघात इन्व्हाइट करतील. स्ट्राईक एंडलात सिंगल आली. हरेश केले चिकनगर संघ पहिले 1-2 टुर्नामेंट आपण पाहिलं तर फारसा चांगला खेळ झाला नाही. मात्र आज विक्रम भोईर अँड कंपनी निश्चय करून आलेत की आज चांगलं खेळायचंय. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चिकवून करतायत. नवनाथ सावंत यांचं मी कौतुक करेल. कदाचित हा पंजा मिळाला असता. एस्ट्रक्शन तुमचं रेग्युलर एस्ट्रक्शन असणं गरजेचं आहे संघामध्ये. सुरेशला माहिती आहे त्याच्याकडे एक प्रचंड रेग्युलर मध्ये सुद्धा ते पहिलं षटक फेकायचे आणि आता 40+ मध्ये सुद्धा पहिलं षटक फेकतात. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळतात. पॉवर प्ले सुरू आहे. गॅप भरपूर मोठी आहे. मंगेश वेगाने धावतायत. मात्र धावा 4 मध्ये चौकार. चौकार आलाय नरेंद्रच्या बॅट मधून. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळत आहेत. धावा 4 मध्ये चौकार. नावाली संघाने विचार केला हरेशच्या बॅटमधून धावा येतील मात्र धावा येतात नरेंद्रच्या बॅटमधून. म्हणजे भाऊ अभ्यास गणितचा केला. पेपर इंग्रजीचा आला. इथे सिंगल मिळाले.
बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉवर प्लेचा योग्य वापर आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौदा धावा आपण 15 धावा आपण कधी पाहतोय. लक्ष 33 धावांचे भाऊ. पहिल्या षटकात धावा भरपूर आल्यात चिकनगरला. गोलेली बी संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. इथेही फटका चांगला आहे. इथेही 4 धावा भेटेल. धावा झाल्या 19. चांगली बॅटिंग. 18 चेंडूमध्ये आता फक्त अपिल स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद होतील. नरेंद्र पायचीच्या स्वरूपात नवरा सावून केले गोलंदाजी करण्यासाठी. निलेश भोर आले बॅटिंग करण्यासाठी. निलेश भोर आले बॅटिंग करण्यासाठी. फक्त टर्न केलाय डीप स्क्वेअरला ज्या क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाले. तर निलेशला काय स्ट्राईक हवी आहे कदाचित. हरेश स्ट्राईक देतील का हाही प्रश्न आहे. 2 धावा झाल्याच नसते. इथे रनआउट झाले असते फलंदाज. स्ट्राईक वगैरे असं काही नाहीये. विजय महत्वाचा आहे आणि हरेशला माहिती आहे. धावा झाल्यात 20. 13 धावांच्या जोडीवरच. निलेश थोडीशी घाई दाखवते. हरेशला माहिती अशा मॅचेस बऱ्याचशा आम्ही गमावल्यात. त्यामुळे आता जिम्मेदारी घ्यावी लागेल. एक रन्स महत्वाचे. धावा झाले 22. 11 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. गोलेले बी संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. इथे फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. हरेश केनेचा हा धमाका पाहायला मिळतोय. धावा झालेल्या 28.
4 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. पहिल्या षटकात 19, या षटकात फक्त 10. सुरेश पाडीने भाऊ 8-9 धावा दिल्या असेल, अजून मजा आली असते मॅच मध्ये. मंगेश पवार तिथे धावा झाले 30. 3 धावा विजयापासून दूर आहे चिकनगर 40+ संघ. जर्मन क्रिकेट मंडळ निजे 40+ बी आयोजित निजे चषक 2024. उद्या पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वाडेकर मंगेश 11 वाडेकर विरुद्ध घेसर. दुसरी मॅच निजे बी विरुद्ध कोपर. इथे सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करतात. तिसऱ्या मॅच मध्ये देसाई संघ बघा भन्नाट फॉर्म मध्ये असणारा संघ. 3 स्पर्धा ज्या संघाने जिंकल्यात तो देसाई 40+ आणि देवीचा बाळ. आणि चौथ्या मॅच मध्ये कोणी विरुद्ध जुनो डोंबिवली अशा 8 संघ उद्या इन ऍक्शन मध्ये. तो मंगेश वाडेकरने चांगला खेळ केला होता शिवूंच्या स्पर्धेमध्ये आणि मॅच झाली आहे फिनिश. सेमीफायनल मध्ये दाखल झालाय तो चिकनगर 40+ आणि त्यांची आता फाईट असेल ती गोलवली बी या संघासोबत.